सरकारकडे विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीची चणचण आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वळवलेला असताना आता मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेवरून सरकारमध्येले लोकप्रतिनिधी आणि मंत्री आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरही योजनेची अंमलबजावणी का केली गेली नाही असं विचारल्यावर एकमेकांकडे बोट दाखवलं जात आहे। विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, जगभरातल्या संधींचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना सरकारकडून आणण्यात आली। पण या योजनेला न मिळालेल्या निधीवरून सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली। भाजपच्या देवयानी फरांदेंनी शिक्षण मंत्र्यांकडे बोट दाखवलं, तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी अर्थ खात्यावर त्याचं खापर फोडलंय। हा प्रस्ताव जो राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विज्ञान वारीचा मांडला गेला 6 महिन्यांपूर्वी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला प्रस्तावित देखील केलेला आहे। आता राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील शिक्षण विभागाचे ह्या ठिकाणी आहेत, राज्यमंत्री देखील आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्याच अधिवेशनापासून म्हणजे ह्याच महिन्यापासून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीची अंमलबजावणी करण्यात येईल का? ताई, तुम्ही सभागृहामध्ये असं भासवतायत की ज्या पद्धतीने कदाचित शिक्षण मंत्र्यांनीच हे थांबवलेलं आहे। माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती आहे, ही गोष्ट काय बरोबर नाही। नियोजन विभागाने आक्षेप काय घेतलाय अध्यक्ष महोदय की यामुळे कदाचित विद्यार्थी बाहेरनं उपकरण करून आणतील आणि तुम्ही हे 51,000 रुपये 11,000 रुपये याला लॉजिक काय लावलंय? आता या प्रश्नांची उत्तर काय द्यायची? आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आम्ही नेणार आहोत। वित्त विभागाकडे योजनेसाठीच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यानं हा थेट मंत्रिमंडळ बैठकीतच प्रस्ताव आणणार असल्याचं दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं। इतकंच नाही तर या योजनेत वित्त विभागच कसा आडकाठी निर्माण करतोय असं सांगण्याचाही प्रयत्न केला। तर दुसरीकडे भाजप आमदार अमित साटम यांनीही मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सुद्धा प्रस्ताव का दिला नाही असा प्रश्न केलाय। हे 4 जूनचं पत्र आहे अध्यक्ष महाराज, आज आपण 11 डिसेंबरवर आहोत। माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना असा आहे की 4 जूनला या ठिकाणी प्रस्ताव दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती निर्देश दिल्याच्या नंतर अद्यापपर्यंत याच्यामध्ये कारवाई का नाही झाली अध्यक्ष महाराज? आणि यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अंमलबजावणी झाली नसल्याची कबुली शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। सन्माननीय सदस्य अमितजी साटम यांनी मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे, परंतु आज सभागृहात सांगतो की याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल। आता सरकारमधल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये इतका विसंवाद असल्यावर विरोधक टीकेची आयती संधी सोडतील हे शक्यच नाही। मग नाना पटोलेंनी आपापसातल्या भांडणामुळे योजनांचा फुटबॉल होतोय अशी टीका केली आहे। या सरकारमध्ये योजनांचा फुटबॉल कसा होतो हा एक चांगलं उत्तम प्रदर्शन आपल्याला या सभागृहात आता पाहायला मिळालं आहे। मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहे, मला योजनांचं समर्थन आम्हाला करावंच लागेल अध्यक्ष महाराज, कारण की अखेरी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक त्यांना दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीने योजना येतात आहेत त्याचं आम्हाला समर्थनच करावं लागेल। पण या पद्धतीनं योजनांमध्ये हे 3 पक्षाचे जे सरकार इथं चाललेलं आहे आणि हे सरकार आपसामध्येच भांडत आहे, हे आता या सभागृहात प्रश्नावरच बाहेर नाही आहोत। मी मुद्दाहून निदर्शनास आणून देतो अध्यक्ष महाराज, या सभागृहात जे चाललं होतं तेच मी तुम्हाला निदर्शनास प्रश्न आता खूप वेळ राहिला। मला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अध्यक्ष महाराज याच्यात, कारण की हे भांडण चाललेलं आहे सभागृहात सरकारमध्ये। ज्या योजनेवरून एकमेकांकडे बोट दाखवलं जात आहे ती योजना काय आहे ते पहा। विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढवणं हे प्रमुख उद्दिष्ट। जून 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांकडून या योजनेची घोषणा झाली। तहसील जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन, राज्यभरातून 51 विद्यार्थ्यांची निवड होणार। विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रोला भेट देण्याची संधी यात मिळणार। जेता विद्यार्थ्यांना 51,000 रुपयांचं बक्षीस, अवकाश वैमानिक विज्ञान या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जाणार। सरकारची योजना खरंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे, पण 2 खात्यांमधल्या विसंवादामुळे निधीमुळे अशी योजना जर बारगळत असेल तर योजनेची घोषणा म्हणजे निव्वळ बोलाची कढी आणि बोलाचा भाट ठरते। त्यामुळे पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे
मुख्यमंत्रीच यात हस्तक्षेप करून अंमलबजावणीचा मार्ग सुकर करतात का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.